हम्म. येस. हा. हम्म. हम्म. येस. ओके. ओके. थँक्यू सो मच. हा. आता याच्यात जे आहे जे लॉज तुम्ही पाहिले तर म्हणजे मोस्टली क्रिमिनल लॉज ये सारी चीजें मग त्याच्यामध्ये बँक्रप्सी असेल इन्सॉल हा. लिस्ट दिलीच नाहीये का? तुमचा कुठला पब्लिकेशन दाखवा मला एक मिनिट. शो मी युअर दिस थिंग बॅरॅक्ट. प्रोफेशनलचा आहे. प्रोफेशनलचा प्रोफेशनलचा माझ्याकडे बीएनएसएस नवीन कायदे आहेत माझ्याकडे. अजून कोणाचं असं झालंय का की ज्यांच्या बॅरॅक्ट मध्ये लिस्ट नाहीयेत? असं नाहीये कोणाचं? हा, ते असायलाच पाहिजे. शेड्यूल देतातच. कारण सर एकदा तुम्ही व्यवस्थित चेक करता का की म्हणजे काही मिस्टेक झालीये का तुमच्याकडनं? येस. हा, शेड्यूल ऑनलाच असतात सर. मी नाही का काल सांगितलं होतं की ऍडिशनल माहिती जी आपण तिथं देऊ नाही शकत इमिजिएटली त्या आर्टिकलच्या खाली किंवा सेक्शनच्या खाली, तर ती मागे शेड्यूल मध्ये टाकण्यात येते. ओके. चलो सो हो, हो. काही नाही. चलो. सो आता इथे जे सब्जेक्ट्स दिलेले आहेत, इफ यू गो थ्रू दिस पर्टिक्युलर लिस्ट तर तुम्हाला फॉरेस्ट पण सापडेल. इव्हन एज्युकेशन सुद्धा कॉन्करंट लिस्ट मध्ये आहे. तर बघा आता ती 2020ची जी न्यू एज्युकेशन पॉलिसी मागे आणली होती, थोडंसं त्याच्यामध्ये फ्रिक्शन पण झालं होतं बघा राज्य सरकारांचं आणि केंद्राचं, की बाबा आम्हाला जे आहे विश्वासात न घेता जे आहे तुम्ही हे सगळं जे आहे लॉन्च करतायत वगैरे वगैरे. तर बेसिकली दीज आर द सब्जेक्ट्स की वेअर सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट बोथ आर एम्पावर्ड टू फ्रेम लॉज. ते दोघं पण लॉज बनवू शकतात. मग एखादा विषय जो समवर्ती सूचीमध्ये आहे म्हणजे कॉन्करंट लिस्ट मध्ये आहे, जर त्यावरती सेंटरने लॉ बनवला तर कुठला लॉ जो आहे प्रिव्हेल करेल, स्टेटचा का सेंटरचा? सेंटरचा. हा. एकाच विषयावर समजा दोघांनी पण लॉज बनवले आणि स्टेटने बनवलेला लॉ केंद्राने बनवलेल्या लॉ सोबत इनकन्सिस्टंट आहे म्हणजे विसंगत आहे, सुसंगत नाहीये. मग अशा वेळेला स्टेटचा लॉ जो आहे तो अप्लाय न होता जो सेंटरचा लॉ आहे तो प्रिवेल करेल. ओके, त्याला जास्त जे आहे व्हॅल्यू असते. चलो, ये हो गया हमारा 7 शेड्यूल जो ऍक्च्युली वी हॅडंट डिस्कस्ड. आणि त्यानंतर मग 8वं शेड्यूल आहे. 8व्या शेड्यूल मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित असेल काय येतं? लँग्वेजेस येतात, हा ना. तर कुठकुठल्या लँग्वेजेस आहे त्यामध्ये एकदा जे आहे नजर फिरवून घ्या. तसा फार काही याच्यावर प्रश्न येत नाही, बट आला तरी ते काही सोपं आहे कारण की सम 22 लँग्वेजेस आर गिव्हन ओव्हर देअर. इवन मराठी इज इन्क्लुडेड इन दॅट पर्टिक्युलर लिस्ट. सो त्या काही लँग्वेजेस जे आहे रेकग्नाइज्ड ऑफिशियल लँग्वेजेस वगैरे जे आहे त्यात दिलेलं आहे. 9th हमने ऑलरेडी कल देखा. चलो, सो टुडे ऍज आय प्रॉमिस्ड यू यस्टरडे that we are going to discuss about the emergency provisions, the Supreme Court and the High Court. कारण ह्या भागातनं सुद्धा प्रश्न जे आहे येण्याची दाट शक्यता असते. ओके, सो लेट स्टार्ट विथ इमर्जन्सी पासून स्टार्ट करू आपण. ठीक आहे. नाव इमर्जन्सी साठी प्रोव्हिजन जे आहे आपल्या भारतीय संविधानामध्ये कुठं आढळतं आपल्याला? आर्टिकल्स आर्टिकल्स 352. अजून
356 गुड. आणखी 360. ठीक आहे. कसं आहे ना, यांच्यामध्ये 4 डिफरन्स आहे सगळ्या तिघांमध्ये बघा. 352, 356 आणि 360 4 डिफरन्स आहे. +4 करत गेले तर आरामात तुमचे ते तीनही आर्टिकल्स तोंडपाठ होऊन जातात. अब एमर्जन्सी जे आहे, एमर्जन्सी हे ना म्हणजे एमर्जन्सीची जी प्रोव्हिजन आहे, ओके, तो ही एमर्जन्सीची प्रोव्हिजन मुळात आपण कुठून घेतलेली आहे? एमर्जन्सीची प्रोव्हिजन आपण कुठून घेतलेली आहे? हे बघा, ज्या वेळेला आपला इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा ड्राफ्ट बनवायचा होता, तर त्यावेळेला जगात असलेले जेवढे पण कॉन्स्टिट्यूशन होते, ज्या ज्या देशांचं कॉन्स्टिट्यूशन होतं, त्या सगळ्या कॉन्स्टिट्यूशनचा स्टडी केला आणि त्यानंतर आपल्या भारतासारख्या एवढ्या डायव्हर्स देशाकरता ते कसं सुटेबल करता येईल किंवा कसं ते अडॅप्ट करता येईल, ह्या अनुषंगाने त्याच्यात काही मॉडिफिकेशन्स करत आपण तरतुदी ज्या आहे घेतलेल्या आहेत. जसं की डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी असेल किंवा फंडामेंटल राईट्स आहे. तर फंडामेंटल राईट्स कुठून आले? अमेरिकेचं जे बिल ऑफ राईट्स आहे, अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे बिल ऑफ राईट्स आहे, तिथून जे आहे आपण इन्फ्लुएन्स होऊन फंडामेंटल राईट्स जे आहे ते घेतलेले आहेत. त्यानंतर मग पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे, ते आपण ब्रिटनच्या माईक बंद करा, माईक बंद करा प्लीज, खूप खरखर होतोय. हा, सो हा, एव्हरीवन म्यूट. येस. तर तसंच जे आहे, आता ही एमर्जन्सीची जी प्रोव्हिजन आहे, हे VMR कॉन्स्टिट्यूशन, जर्मनीचं कॉन्स्टिट्यूशन, तिथनं घेण्यात आलंय. आता एमर्जन्सीच्या प्रोव्हिजन्स काय आहेत? तर पहिले मला हे सांगा, एमर्जन्सीचे प्रकार किती आहेत? यू कॅन सिम्पली टाईप ऑल्सो. एमर्जन्सीचे प्रकार किती आहेत? 3 types are there. Okay, very good. Which are those 3 types? प्रोक्लेमेशन तर प्रोसिजरचा पार्ट झाला सर, की एमर्जन्सी आधी प्रोक्लेम करायला लागते. आम्हाला ना, हा, स्टार्टिंग पासून ऑल 3. ओके, सो बेसिकली देर इज नॅशनल इमर्जन्सी, हा, देन कम स्टेट का इमर्जन्सी, त्यालाच काय म्हटलं जातं? प्रेसिडेंट्स रूल, बरोबर, राष्ट्रपती राजवट और समथिंग लाईक दॅट, असंच काहीतरी बोलतात ना. And then comes the last, which is financial. Yes. आता ह्या तिघांपैकी कुठली अशी एमर्जन्सी आहे जी भारतात सुदैवानं एकदाही लागू झालेली नाही? 360. परफेक्ट अभिजित. 360 जी आहे फिनान्शियल एमर्जन्सी, आपल्या देशामध्ये फॉर्च्युनेटली एकदा सुद्धा लागू झालेली नाही. मग जे नॅशनल एमर्जन्सी आहे आणि स्टेट एमर्जन्सी आहे, हे कितीदा झालंय? तर नॅशनल एमर्जन्सी जर आपण पाहिली तर आतापर्यंत 3 टाइम्स. किती वेळा लागू झाली आहे? 3 टाइम्स जी आहे ती लागू झाली. आणि त्याच्यात सगळ्यात जी आहे पॉप्युलर म्हणण्यापेक्षा नॉट सो पॉप्युलर पण नाही, म्हणजे डिफेम जो फेज होता, ते म्हणजे इंदिरा गांधींच्या काळातली जी एमर्जन्सी होती, ती जास्त जी आहे म्हणजे चर्चेत आली आणि त्याच्यावर मोस्टली केस लॉस पण आहेत आपल्याला. त्यानंतर स्टेट एमर्जन्सी जी आहे, आता भारतातला एकही असा स्टेट नाहीये की जिथे स्टेट इमर्जन्सी लागू नाही झालेली आहे. कभी ना कभी हर स्टेट पे ये हुआ है. ओके, एव्हरी स्टेट हॅज फेस्ड प्रेसिडेंट्स रूल. नाव याच्यात ना प्रश्न जो आहे आपल्याला काय येऊ शकतो? आता टाइप्स ऑफ एमर्जन्सीज विचारलं जातं, त्यानंतर कुठली एमर्जन्सी एकदा पण लागू नाही झाली हे विचारलं जातं, आर्टिकल्स जे आहे एमर्जन्सीचे हे विचारले जातात, आणि सगळ्यात महत्वाचं, एमर्जन्सीच्या दरम्यान कुठले फंडामेंटल राईट्स आहेत जे सस्पेंड होतात, किंवा कुठले फंडामेंटल राईट्स असे आहेत जे सस्पेंड होऊ शकत नाही?
मी तुम्हाला कालच सांगितलेलं आहे हे. 20 आणि येस, येस. व्हॉट आर दोज राईट्स? काय आहे 20 आणि 21 मध्ये? राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. ओके, 20 आणि 21. आता हे पण जे आहे हे ज्या वेळेला 44th अमेंडमेंट वगैरे जी आहे झाली, म्हणजे ये जनता दल वाले जब आ गए पावर में, त्यावेळेला झालं. का झालं? काल ऑलरेडी मी तुम्हाला डिस्कस केलं. कारण की त्यांच्या त्या इमर्जन्सीच्या पिरियड मध्ये त्यांनी बऱ्याच लोकांना जे आहे जेलमध्ये टाकलं, कितीतरी लोक मरण पावले, आणि जेव्हा कोर्टामध्ये आर्टिकल 32चा वापर करत किंवा त्या अधिकाराअंतर्गत लोकांनी रिट जे आहे दाखल करण्याचा प्रयत्न केला, मग ते रिट ऑफ हिबियस कार्पस जे आहे, म्हणजे इलिगल डिटेन्शन साठी, तर कोर्टानं काय निकाल दिला? इमर्जन्सीच्या दरम्यान काय होऊ शकतं की तुमचे फंडामेंटल राईट सस्पेंड होतात. त्यामुळे वी विल नॉट एंटरटेन, वी विल नॉट इंटरफेअर. बेसिकली आम्ही इंटरव्हीन करणार नाही. कुठली केस आहे ती? जिला केस ऑफ हिबियस कार्पस म्हटलं जातं इंडियामध्ये. केस ऑफ हिबियस कार्पस ऑलरेडी काल सांगितलीये मी, केसचं नाव सांगितलंय काल पण. एडीएम जबलपूर वर्सेस शिवकांत शुक्ला. आठवतंय का काही? हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो केस लॉच्या स्वरूपात. ठीक आहे, तर इंडियामध्ये केस ऑफ हिबियस कार्पस किंवा हिबियस कार्पस केस असं कुठल्या केसला म्हटलं जातं? एडीएम जबलपूर वर्सेस शिवकांत शुक्ला. आणि ह्या केसमध्ये कोर्टानं फंडामेंटल राईट्स जे आहे आपले अपहोल्ड करायला पाहिजे होते, परंतु त्यांनी तसं केलं नाही आणि सरकारच्या बाजूने जो आहे निकाल दिला. आणि पुढे म्हणजे हे खूप क्रिटिसाइज झालेलं आहे. म्हणजे इंडियन हिस्ट्रीमध्ये काही मोस्ट क्रिटिसाइज अशा जजमेंट जे आहे त्यापैकी ही एक जजमेंट आहे. ओके, खूप क्रिटिसिझम जे झालं. आणि नंतर मात्र मग जेव्हा 44th अमेंडमेंट वगैरे झाली, तेव्हा असं तिथे क्लिअर करण्यात आलं की भाई, इमरजेंसी के टाइम पे भी आपके ये जो 2 राइट्स है ना, ये कोई भी सस्पेंड नहीं कर सकता है. याचाच अर्थ जे इतर राइट्स आहे ते आपले सस्पेंड होऊ शकतात. बरोबर? होऊ शकतात ना? आपल्याला फ्रीडम ऑफ मुवमेंट आहे, असोसिएशन, असेंब्ली, स्पीच अँड एक्सप्रेशन, हे सस्पेंड होऊ शकतात. आणि ऑलरेडी याच्यावर रिझनेबल रिस्ट्रिक्शन आहे. याच्यावरती काही रिझनेबल मर्यादा आहेत की नाही? ऍब्सोल्यूट राइट्स नाही आहेत आपल्याकडे हे. बरोबर? मुझे राइट टू मूवमेंट है, इसलिए मैं आर्टिलरी सेंटर में घुस जाऊंगी क्या? नाही, तिथे नाही जाऊ शकत. मला राईट टू मुवमेंट आहे म्हणून मी करन्सी नोट प्रेस मध्ये चालली जाणार का विदाउट एनी ऑथॉरिटी? नो, डझंट मेक सेन्स. ओके, काही प्रोटेक्टेड एरियाज आहे, मी तिथे जाऊ शकते का? आता जसं काही प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहेत, तिथे आपण असंच जाऊ शकतो का? नाही जा सकते. जसं कोविड मध्ये पाहिलं, कोविड मध्ये पण आपल्या राईट टू मुवमेंट वरती बंधन आलंच होतं ना, रेस्ट्रिक्शन, कोविडच्या पिरियडमध्ये. सो रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स येऊ शकतात. तर इमर्जन्सीच्या वेळेस सुद्धा आपले फंडामेंटल राईट्स जे आहेत सस्पेंड होऊ शकतात. पण कुठला नाही होणार? हे 2 आर्टिकल, 20 आणि 21. ओके, आता हे पण कधी सस्पेंड होतात? स्टेट इमर्जन्सीच्या वेळेला हे सस्पेंड होतात का? स्टेट इमर्जन्सीच्या वेळेला पण सस्पेंड होतात का? आणि मुळात इमर्जन्सी का लागू होते? इमर्जन्सी कधी लागू होते? चलो ओपन आर्टिकल 352. कम ऑन फास्ट, open the index, open the exact page number. Article 352, read article 352, read article 356, read article 360, and even जे त्या दरम्यानचे आर्टिकल्स आहे ते पण वाचा. मी हे तुम्हाला कन्सेप्ट नाही क्लिअर केला पाहिजे खरं तर. आय एम क्लिअरिंग ऑल युअर कन्सेप्ट ऍज इफ यू आर न्यू पीपल इन फ्रेशर्स इन लॉ. You should tell me these answers immediately.
वॉर ऑर एक्सटर्नल अग्रेशन. हा, ओके. अजून नॅशनल इमर्जन्सी कधी कधी प्रोक्लेम करता येते. त्याच्यात अमेंडमेंट झालेली आहे काहीतरी. तो पूर्ण पूर्ण आर्टिकल वाचायचा. त्यात काय अमेंडमेंट झाली आहे. पूर्वी काय एक शब्द होता, काहीतरी इंटरनल डिस्टर्बन्स असा शब्द होता का आधी, होता ना. मग त्याऐवजी काय इंट्रोड्यूस केलं बघा खाली, फुटनोट्स. फुटनोट्स पाहायला शिकवलंय मी तुम्हाला. सेक्शन 44th अमेंडमेंटने ते 44th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट द्वारे तो काढून टाकण्यात आला. ओके. हाँ, बट वहां पे क्या आया फिर, instead of internal disturbances, what do we use now? What is that word which has been inserted there? Armed rebellion. सशस्त्र बंड. ओ गॉड. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय माझा. माझ्याकडे ना लाईट गेली ऍक्च्युली. मी मोबाईलच्या डेटावर स्विच केलाय. इकडनं मी हॉटस्पॉट घेण्याचा प्रयत्न केलाय, पण आता इथे पण अंधार होऊ शकतो माझ्या इथे पूर्ण. मम्मी, हे तिथे ठेव ना थोडं नेटवर्क तिकडे. ओके, आवाज येतोय क्लिअरली, आवाज येतोय. ओके. हा, पुढच्या काही मिनिटात पण कदाचित माझ्या इथे पूर्ण अंधार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कदाचित मीटिंग आपली सस्पेंड करावी लागू शकते. ओके, सो आय वॉज टेलिंग यू की आर्म्ड रिबेलियन असा वर्ड तिथे इन्सर्ट करण्यात आला. हा कधी इन्सर्ट केला? 44th अमेंडमेंटने. का बरं? व्हॉट वॉज द रिझन? काय कारण होतं? एक्झॅक्टली. व्हेरी गुड अभिजित. बिकॉज 75 मध्ये इंदिरा गांधींच्या काळात जी इमर्जन्सी प्रोक्लेम करण्यात आली होती, इट वॉज प्रोक्लेम्ड ऑन द ग्राउंड ऑफ इंटरनल डिस्टर्बन्सेस. ठीक आहे. आणि ते इंटरनल डिस्टर्बन्सेसच्या ग्राउंडवर ती इमर्जन्सी प्रोक्लेम करण्यात आली, आणि म्हणून पुढे जाऊन जे आहे ते काढून टाकलं. व्हॉट वॉज द प्राईम रिझन? की जे काही डिस्टर्बन्सेस होते त्या पिरियडमध्ये, इट वॉज अगेन्स्ट हर कॅन्डिडेचर. पीपलवर, म्हणजे लोकांनी, ऑपोजिशननी प्रोटेस्ट वगैरे जे आहे काढायला सुरुवात केले, की तुम्ही पद जे आहे रिकामं करा, खुर्ची खाली करा, यू रिझाईन अँड यू लिव्ह दॅट पर्टिक्युलर चेअर बेसिकली. सो टेकिंग advantage or disadvantage, I don't know what to say, you people are wise enough to judge. So त्या सगळ्या सिच्युएशनचं जे आहे, एकंदर म्हणजे फायदा घेतला किंवा जे काही असेल, बट उस सिच्युएशन को देखते हुए त्यांनी इंटरनल डिस्टर्बन्सेसच्या नावाखाली इमर्जन्सी लागू केली. आणि त्यामुळं भविष्यात असा याचा गैरवापर होऊ नये, कारण इंटरनल डिस्टर्बन्सेसचे खूप सगळे कारण असू शकतात ना, बरोबर आहे की नाही. इंटरनल डिस्टर्बन्सेसची खूप कारणं असू शकतात. आता जसं नेपाळमध्ये झालं, नेपाळमध्ये जे केलं, जे काही तिथल्या तरुण पिढीने केलं, तो पण एक प्रकारचा डिस्टर्बन्सच होता ना. बट एव्हरी टाइम, एव्री टाइम जो इंटरनल डिस्टर्बेंस है, नॉट नेसेसरी कि कोई बाहर से ही हमें थ्रेट है या कुछ ऐसा है, और सम रिबेलियस देयर सम, तर तिथे असू शकतं की आपला जो ऍक्च्युली
फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन आहे त्याचा वापर करत आपण सरकारच्या अगेन्स्ट प्रोटेस्ट करतोय, तो तर अधिकार आहे. जर ते कंटिन्यू ठेवलं असतं तर त्याचा वापर करत उद्याला म्हणजे त्यानंतर जे आहे येणाऱ्या सरकारांनी जे आहे त्याचा गैरवापर केला असता आणि असं होऊ नये म्हणून ही 44th अमेंडमेंट जी आहे ती करण्यात आली. ओके. देन उसके बाद में हा आगे पडो. काय आहे तर कुठकुठले ग्राउंड आहे, कुठकुठले ग्राउंड आहे? नॅशनल इमर्जन्सी साठी ग्राउंड्स किती आहे? किती ग्राउंड्स आहेत? किती ग्राउंड्स आहेत? अरे बेरक तुमच्या समोर आहे, असं काय करतात? 9 ग्राउंड कसं काय असणार आहे? कुठल्या बेसिसवर इमर्जन्सी प्रोक्लेम केली जाऊ शकते? वॉर आहे? वॉर आहे का? हा अजून हा म्हणजे 3 ग्राउंड झाले ना? किती ग्राउंड झाले? मम्मी बंद कर ग ते. हा सो नॅशनल इमर्जन्सी प्रोक्लेम करण्याकरता देर आर 3 ग्राउंड्स. ओके. देन कम्स स्टेट इमर्जन्सी. ठीक आहे. आता स्टेट इमर्जन्सी कुठल्या ग्राउंड वरती प्रोक्लेम करता येते बघा तर, वाचा पटकन. स्टेट इमर्जन्सी कुठल्या ग्राउंडवर प्रोक्लेम करता येते? एक्झॅक्टली. फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी. याला मराठीमध्ये बॅरेक्ट मध्ये काय म्हटलंय निशा मॅम? निशा मॅम, कोमल मॅम, आवाज येतोय माझा? मराठीत काय म्हटलंय बघा तर एकदा. ओके. संविधानिक यंत्रणा बंद पडल्या. ओके ओके चलो, थँक्यू थँक्यू. येस. सो फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी. आता फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी म्हणजे नेमकं काय? की त्या स्टेटमध्ये जे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आहे त्यानुसार त्या राज्याचा म्हणजे जो राज्यकारभार चालला पाहिजे तो चालत नाहीये. म्हणजे काय की कॉन्स्टिट्यूशनच्या कुठल्या तरी प्रोव्हिजन्स, कुठले तरी काय म्हणू आपण ऍस्पेक्ट जे आहे बेसिकली फेल होत आहे, तिथे फॉलो होताना दिसत नाही. प्रत्येक राज्य सरकारला काय बंधनकारक असतं की त्यांनी ते राज्य जे आहे कसं चालवायचं असतं? संविधानाप्रमाणे. आणि ते राज्य जर आहे संविधानाने दिलेले जे काही म्हणजे आपलं जे बेसिक स्ट्रक्चर आहे वगैरे आहेत की ते ह्या गोष्टी फॉलो होत नसतील, मग तिथे काय आपण म्हणतो की कॉन्स्टिट्युशनल मेकॅनिझम जे आहे ते फेल झालंय. आता फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल सेक्युलर किंवा सेक्युलरिझम हे एक कॉन्स्टिट्युशनल मेकॅनिझम आहे की नाही? राज्य सेक्युलर वे मध्ये चालवायचं असतं की नाही? कॉन्स्टिट्यूशन काय सांगतो आपला? हा सो हा आता बाबरी मस्जिदचं डिमॉलिशन झालं. हा मी हे उदाहरण यासाठी देते कारण हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून. अदरवाइज ऐसा मेरा कुछ ये नहीं है, बायस नाही आहे, बट जस्ट टू मेक यू अंडरस्टँड. आता बाबरी मस्जिदचं ज्या वेळेला डिमॉलिशन झालं आणि त्यावेळेला जे दंगे विंगे झाले, आय गेस समवेअर इन 96 और आय डोंट रिमेंबर द एक्झॅक्ट इयर, बट कुछ वहां पे 93 आहे का? ओके. सो ओके ओके येस थँक्यू. मग त्यावेळेला काय झालं, तिथे खूप रायट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि ते आता जसं आपला दिल्ली आहे, अयोध्या वगैरे हा जो पार्ट आहे, तो तिथल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या बियॉन्ड कंट्रोल गेली तिथली सगळी सिच्युएशन. आणि मग त्यावेळेला तिथे स्टेट इमर्जन्सी म्हणजेच प्रेसिडेंट रूल जो आहे तो इम्पोज करण्यात आला होता. म्हणजे जेव्हा जेव्हा असं कॉन्स्टिट्युशनल मशिनरी जी आहे ती फेल होते, अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन जेव्हा ते स्टेट जे आहे ते चालवलं जात नाहीये किंवा द पीपल इन अथॉरिटी आर अनेबल टू कॅरी ऑन जे काही त्यांचं गव्हर्नन्स आहे अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन, त्यावेळेला प्रेसिडेंटचा रूल जो आहे इम्पोज होतो. मागे मागे बघा आपल्या महाराष्ट्राबद्दल पण बोललं जात होतं ना, की जेव्हा हे सरकार स्थापन करू शकत नव्हते तर त्यावेळेला आपल्याकडे पण चालू होतं की प्रेसिडेंट रूल जो आहे तो
डिक्लेअर करून दिला पाहिजे. हालाकी तसं काही झालं नाही, बट चल रही थी बातें. सो दिस इज नाउ प्रेसिडेंट्स रूल. ओके, देन कम्स अपना. ओके, तर याचा ग्राउंड काय आहे फक्त? व्हॉट इज दी ओनली ग्राउंड? स्टेट. येस. फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी म्हटलं की डोळे झाकून ते काय असणार आहे? प्रेसिडेंट्स रूल किंवा स्टेट इमर्जन्सी. ठीक है, जे काही तिथं दिलेलं असणार आहे तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये. फिर उसके बाद में आता है अपना फिनेन्शियल इमर्जन्सी. आता फिनेन्शियल इमर्जन्सी कधी बरं प्रोक्लेम केली जाऊ शकते? वाचा तर आर्टिकल 360. आर्टिकल 360. हम्म. 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 येस. येस, व्हेरी गुड. सो जेव्हा केव्हा कोणाला, हु इज सॅटिस्फाईड? हु इज दॅट पर्सन हु मस्ट बी सॅटिस्फाईड? द प्रेसिडेंट. येस. तर प्रेसिडेंटला असं वाटलं की इंडियाचं फिनान्शियल स्टेबिलिटी किंवा क्रेडिट ऑफ इंडिया किंवा इंडियाच्या कुठल्याही टेरिटरीची ही जी स्टेबिलिटी आहे ही थ्रेटन होतीये. मग अशा वेळेला ही फिनान्शियल इमर्जन्सी जी आहे ती प्रोक्लेम केली जाऊ शकते. आता मागे बघा, साधारण 1-2 वर्षांपूर्वी श्रीलंकामध्ये आठवतंय? अगदी परीक्षा घ्यायला त्यांच्याकडे कागद सुद्धा नव्हता. हा, बातम्या वगैरे तुम्ही फॉलो करत असाल, तुम्ही इंटरनॅशनल अफेअर्स वगैरे इफ यू आर फॉलोइंग, तर लिटरली त्यांच्याकडे परीक्षा घ्यायला येस, येस. सो म्हणजे अशी सिच्युएशन जेव्हा येते की आर फिनेंशियल स्टेबिलिटी जी आहे ती थ्रेटन झाली है, मतलब डगमगा गया है सब कुछ, तो उस टाइम पर ये जो है प्रोक्लेम किया जा सकता है. बट द थिंग इज दॅट इंडियामध्ये हे असं अशा पद्धतीचा सिनारिओ आजपर्यंत कधीही झालेला नाहीये. पण ज्या वेळेला फिनान्शियल इमर्जन्सी लागू होते, म्हणजे अकॉर्डिंग टू प्रोव्हिजन्स, ओके, अजून झालेली नाहीये, पण ह्या इमर्जन्सी अंतर्गत काय होऊ शकतं की जे आपले म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट्स जे आहेत, ओके, इवन जजेस अँड ऑल, यांची सॅलरी जी आहे ही रिड्यूस होऊ शकते. ओके, इसमें क्या हो सकता है? सॅलरीज ज्या आहे त्याच्यामध्ये कपात होऊ शकते. कोणाच्या सॅलरीज मध्ये? येस, जे पण गव्हर्नमेंट, येस येस, गव्हर्नमेंट सर्वंट जे आहेत, क्लास 1 क्लास 2 हे जे आहेत यांच्याही होऊ शकतात. तर स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्या सर्व्हिसेस मध्ये जे कुठले एम्प्लॉईज आहेत आणि त्याचसोबत हायकोर्टाचे जजेस असतील, सुप्रीम कोर्टाचे जजेस असतील, यांच्या सुद्धा सॅलरीज ज्या आहे यात कपात होऊ शकते, रिडक्शन जे आहे होऊ शकतं. ओके, सगळे मनी बिल्स जे आहे, मनी बिल सुद्धा जे आहे रिझर्व केले जाऊ शकतात. मतलब वो पास नहीं होंगे तब तक दे विल बी रिझर्व्ड. तो फिनान्शियल इमर्जन्सीची ही एक खासियत आहे. आता आपण जे वरती पाहिलं की जे इमर्जन्सी प्रोक्लेम वगैरे केली जाते, आता हे प्रोक्लेमेशन कोण करतं बरं? हु प्रोक्लेम्स दी इमर्जन्सी? कोणाकडे पॉवर आहे ही? हा, एक मिनिट थांबा. हा, इकडे लाईट आली आहे, सो आय विल स्विच टू माय वायफाय नाव. वेट. येस, आवाज येतोय माझा? हा, ओके. सो हु इज एम्पावर्ड टू प्रोक्लेम इमर्जन्सी? इमर्जन्सी कोण प्रोक्लेम करू शकतो? प्रेसिडेंट. तो पहिले काय होतं? ओनली प्रेसिडेंट. अभी उसको किसका ये लेना है? ऑन हुज ऍडवाइस? येस. आणि हे पण कधी झालं आणि का झालं? येस. हा, विश्वासात न घेता. येस, बरोबर. ओके, तो इसी को कि आगे चल के कोई प्रधानमंत्री ये ना करे कि प्रेसिडेंट को बहकावे, म्हणजे प्रेसिडेंट को इन्फ्लुएंस करे
और इस तरीके से कोई सिच्युएशन क्रिएट करे, तर याकरता जे आहे मग ते अमेंडमेंट थ्रू जे आहे इथे जे कॅबिनेट आहे त्यांना विश्वासात घेणं इथं गरजेचं आहे. अगेन आपण जे स्टेट इमर्जन्सी म्हटलं, तर लगेच जे आहे अशी स्टेट इमर्जन्सी लागू होत असते का? त्याला काय प्रोसिजर आहे? व्हॉट इज द प्रोसिजर दॅट हॅज टू बी फॉलोड? Yes. So governor submits a report likewise. Okay. गव्हर्नर काय करणार, राज्यपाल काय करणार, तर राष्ट्रपतींना तसा रिपोर्ट करतात. ओके, ही सबमिट्स अ रिपोर्ट अँड इफ द प्रेसिडेंट इज सॅटिस्फाईड की हा भाई यहाँ पे कुछ ऐसी जरूरत है, तर त्यावेळेला जी आहे इमर्जन्सी तिथे प्रोक्लेम केली जाणार. ओके, आता एकदा का हे प्रोक्लेमेशन केलं, तर हे प्रोक्लेमेशन जे आहे विदाऊट अप्रुव्हल हे किती कालावधीसाठी जे आहे फोर्स मध्ये राहू शकतं? 2 मंथ्स कोणाच्या बाबतीत? स्टेट इमर्जन्सी की नॅशनल इमर्जन्सी? स्टेट इमर्जन्सी. आणि नॅशनल साठी 6 मंथ्स? 6 मंथ्स? प्रोक्लेमेशनला अप्रुव्हल लागेल. अप्रुव्हल कोणाचं लागेल? अप्रुव्हल कोणाचं पाहिजे? पार्लमेंट. हा, प्रेसिडेंट स्वतः, हे बघा, प्रेसिडेंट स्वतःच डिक्लेअर करतोय ना, तो एक डिक्लेरेशन करतोय. ठीक है, म्हणजे प्रोक्लेमेशन काय बेसिकली असं समजलं की वो एक अनाउन्समेंट कर रहा है. ओके, प्रेसिडेंट एक प्रकारची अनाउन्समेंट करतोय असं समजा. आता त्यानं ते अनाउन्स केल्यानंतर त्याचा जो डिसिजन आहे याचा इमर्जन्सीचा, तर तो दोन्ही हाऊसेस मध्ये, म्हणजे पार्लमेंटचे जे दोन्ही हाऊसेस आहेत तिथं तो अप्रूव्ह झाला पाहिजे. ठीक आहे. येस. आणि एकदा अप्रूव्ह झाला की मग तो किती वेळ जो आहे कंटिन्युअन्स मध्ये राहतो? नो, 6 मंथ्स. येस. येस. आणि त्यानंतर आणखीन कंटिन्यू करायचं असेल तर पुन्हा एकदा जे आहे काय लागणार? अप्रुव्हल लागणार. ओके, हे कशासाठी बघतोय आपण? नॅशनल. येस, नॅशनल इमर्जन्सी. ओके, देन व्हॉट अबाउट द स्टेट इमर्जन्सी? व्हॉट अबाउट द स्टेट इमर्जन्सी? येस. मॅक्झिमम 3, नॉट मोर दॅन दॅट, है ना? येस. येस. ओके, चलो. सो इमर्जन्सीचे एकदा तुम्ही काय करा, वेर आर अदर पीपल? हा, so what you have to do is, I'm seeing that many of you, you are not well versed with the emergency provisions. तुम्ही emergencyचे सगळे प्रोव्हिजन्स एकदा वाचायचे आहेत बेअर ऍक्ट मधून, व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत ते. तुमच्याकडे तुमचे अजूनही नोट्स असतील कॉलेज लेवलचे, तर एकदा त्या नोट्स मध्ये पण बघा, म्हणजे सोप्या भाषेत तुम्हाला कळतील. बट आय वुड सजेस्ट की तुम्ही याच्यातनच वाचा, कारण परीक्षा आपल्याला यातनं द्यायची आहे. ही भाषा आपल्याला जी आहे ती आपल्या परिचयाची असली पाहिजे. ओके, सो दिस वॉज अपना इमर्जन्सी. एंड इमर्जन्सीच्या साठी एक मिनिट, इमर्जन्सी कब कब जो है इट हैज बीन इम्पोज्ड, तो यस. यस. येस. इंटरनल डिस्टर्बन्सेस. येस, इंटरनल डिस्टर्बन्सेसच्या कारणास्तव. ओके, सो नॅशनल इमर्जन्सी जर आपण पाहिली, तर नॅशनल इमर्जन्सी फर्स्ट टाइम कधी डिक्लेअर झाली होती, प्रोक्लेम झाली होती, तो 1962 में. व्हॉट वॉज द रीजन? द रीजन वॉज
एक्सटर्नल अग्रेशन. तुम्हाला स्क्रीन दिसते का? हा. सो द रिझन वॉज एक्सटर्नल अग्रेशन. कोणाकडनं झालं हे एक्सटर्नल अग्रेशन? चाइना, चाइना की तरफ से हुआ. एंड दैट टाइम द प्रेसिडेंट वाज दिस डॉक्टर राधाकृष्णन. पीएम होते जवाहरलाल नेहरू. द ग्राउंड फॉर प्रोक्लेमेशन ऑफ इमर्जन्सी वॉज एक्सटर्नल अग्रेशन आणि ही रिवोक झाली 1968 मध्ये. सो द टोटल ड्युरेशन वॉज 6 इयर्स. ओके. आता ह्या दरम्यान काय झालं, आणखीन एक वॉर झाला होता. ठीक आहे. विच वॉज वॉर विथ होम? पाकिस्तान. ठीक आहे. पाकिस्तानशी जे वॉर झालं होतं. पण हे जे पहिलं प्रोक्लेमेशन होतं हेच कंटिन्यू राहिलं, कारण ती इमर्जन्सी जी आहे ती रिवोक नव्हती झाली. सो बऱ्याचदा काय असं कन्फ्युजन होतं की हे जे इंडिया पाकिस्तान वॉर झालं तर त्यावेळेला पण इमर्जन्सी प्रोक्लेम केली होती असं वाटतं, आणि म्हणून लोक 4 असा ऑप्शन टाकतात की 4 टाइम्स इमर्जन्सी प्रोक्लेम झाली. बट द रिअल आन्सर इज 3 ओनली. वाय? बिकॉज ज्यावेळेला हे दुसरं युद्ध झालं त्यावेळेला ऑलरेडी पहिली जी इमर्जन्सी आहे, अरे माईक बंद करा प्लीज. ही पहिली इमर्जन्सी जी आहे, म्हणजे हे जे प्रोक्लेमेशन आहे, इट वॉज इन कंटिन्युअन्स. ती रिवोक झालेली नसल्यामुळं द फर्स्ट वन कंटिन्यूड फॉर ऑलमोस्ट 6 इयर्स. देन सेकंड इमर्जन्सी जी आहे, विच वॉज फ्रॉम 3rd डिसेंबर 1971. आता हे काय, अगेन व्हॉट वॉज द ग्राउंड ओव्हर हिअर? व्हॉट वॉज द ग्राउंड? एक्सटर्नल ग्राउंड विचारतीये मी, ग्राउंड म्हणजे कोणत्या कारणास्तव. हा, एक्सटर्नल अग्रेशन. हा, आता हे अग्रेशन कोणाकडनं होतं पुन्हा एकदा? पाकिस्तानकडनं. ओके. व्हॉट वॉज द रिझन? इट वॉज द बांगलादेश लिबरेशन वॉर. है ना? तुम्ही जर काही अशा हिस्टॉरिकल मूवीज पाहिला असेल तर तुम्हाला सगळा तो सीन माहित असेल, त्या दरम्यान काय काय झालं, काय काय नाही. प्रेसिडेंट वॉज व्ही गिरी अँड अगेन दिस प्राईम मिनिस्टर वॉज इंदिरा गांधी. ग्राउंड वॉज एक्सटर्नल अग्रेशन अँड द टाइम हॅज बीन, टाइमलाईन इथे काहीतरी झाली गडबड. ओके. देन कम्स अपना थर्ड इमर्जन्सी का, which is which was the which was proclaimed on the ground of internal disturbance. इंटरनल डिस्टर्बन्सच्या ग्राउंड वरती ही प्रोक्लेम करण्यात आली होती. का? कॉज काय होता? दी पॉलिटिकल अनरेस्ट आफ्टर अलाहाबाद हायकोर्ट वर्डिक्ट अगेन्स्ट इंदिरा गांधी. हे तुम्हाला माहिती आहे ना? आपला हा काय नाव त्यांचं, अलाहाबाद हायकोर्टामध्ये कोणी खेचलं होतं इंदिरा गांधींना? राजनारायण. येस, परफेक्ट. तर हे राजनारायणने जे केस केली होती आणि त्यामध्ये अलाहाबाद हायकोर्टाने कुणाच्या विरुद्ध निर्णय दिला? इंदिरा गांधींच्या विरुद्ध निर्णय दिला. ठीक आहे. हालाकी शी वॉज हॅव्हिंग अ चान्स फॉर अपील. ठीक है. बट बिफोर दैट ओनली नारेबाजी एंड ऑल प्रोटेस्ट स्टार्टेड. आणि समर वेकेशन वगैरह सब चीजें चल रही थी. बाकी सब हिस्ट्री आपको पता होगी. आणि ह्या कारणास्तव मग ती इमर्जन्सी जी आहे ती प्रोक्लेम करण्यात आली. आणि नंतर हे इंटरनल डिस्टर्बन्स जो आहे हा शब्द काढून तिथे आर्म्ड रिबेलियन असं करण्यात आलं 44th अमेंडमेंटने. अँड रिवोक हुआ 21 मार्च 1977. सो these were the 3 times when emergency was been proclaimed. ओके. आणि प्रेसिडेंट्स रूल जर आपण म्हटलं, म्हणजे जी स्टेट इमर्जन्सी आपण म्हणतो ती अनेकदा बऱ्याच राज्यांमध्ये लागू झाली आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे, आणि फिनान्शियल इमर्जन्सी एकदा सुद्धा नाही. सो दिस वॉज युअर इमर्जन्सी. नाव कोण काय बोलताय का? Okay, then we are going to discuss the Supreme Court and High Courts. Okay, Supreme Courts and High Courts. Okay. तर आता सुप्रीम कोर्ट जे आहे, सुप्रीम कोर्टाची स्थापना कधी झाली बरं? When was Supreme Court established? When was Supreme Court established? हॅलो, आवाज येतोय? हा, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया म्हणते मी. हा,
ते ब्रिटिशांच्या काळातलं नाही. जे सी देअर इज डिफरन्स. ओके. सुप्रीम कोर्ट, तुम्ही हिस्ट्री वाचली आहे, लिगल हिस्ट्री? ते नाही. त्याचे 1776चा जो चार्टर होता, रेग्युलेशन ऍक्ट होता, आणि त्या अंतर्गत 77 मध्ये जे आहे सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली, ते ब्रिटिशांच्या काळात. मी ते नाही म्हणत आहे. आय एम टॉकिंग अबाउट सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. सुप्रीम कोर्ट ऑफ 28 जानेवारी 28 को शायद फर्स्ट हियरिंग या कुछ हुआ था वहां पे. इनॉग्रेशन जे आहे ते 26 Jan 1950. ओके. सो 28 was some first hearing or procedure had been started as something like that. Okay. Now सुप्रीम कोर्ट जे आहे, ऑब्व्हियसली इट इज दी अपेक्स कोर्ट. तो अपेक्स कोर्टाचं जे ओरिजिनल म्हणजे नंबर ऑफ जजेस किती होते? नंबर ऑफ जजेस ओरिजिनली स्टार्टिंगला 7+1. नाही 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 नाही, 7+1. 7+1. नाही, 34 आता आहेत सर. 33+1. 34 आता आहेत. 33+1 म्हणजे हा 33 आपले सुप्रीम कोर्टचे जजेस आणि एक आपले CJI, आणि असं ते बनतं 34. येस. आता ज्या वेळेला सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ कॉन्स्टिट्युशनल लॉ अरायझेस, अशा वेळेला किती जजेसचं बेंच जे आहे कॉन्स्टिट्यूट होत असतं? सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ 5 जजेस बेंच. ओके. जेव्हा सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ अरायझेस म्हणजे एखाद्या लॉलाच क्वेश्चन केलं जातोय. आता समजा एखाद्या कायद्या अंतर्गत डिस्प्यूट झालाय, ठीक है, ते प्रकरण कोर्टात जाणार. मान लो अगर क्रिमिनल लॉ है तो वो जाएगा JMFC के कोर्ट में सबसे पहले. वहां से डिपेंडिंग अपॉन द पनिशमेंट सिच्युएशन वो कमिट होगा, सेशन वेशन जो भी है. सिव्हिल असेल तरी तेच मग ज्युनियर डिव्हिजन वगैरे ह्यांच्याकडे जाणार. बट आता जो काही डिस्प्यूट झालाय, समजा त्या कोर्टाला असं वाटलं, त्या JMFC ला वगैरे असं वाटलं की अरे डिस्प्यूट तो हम तब सॉल्व करेंगे जब पहले, म्हणजे क्वेश्चन जो आहे त्या कायद्याच्या व्हॅलिडिटी वरतीच आहे. पहिले आपल्याला हे जे आहे क्लिअर करणं गरजेचं आहे की हा पर्टिक्युलर कायदा जो आहे हा कॉन्स्टिट्युशनल आहे का अनकॉन्स्टिट्युशनल आहे. ओके. मग आता जी लोअर ज्युडिशरी आहे आपली, दे ना मम्मी, लोअर ज्युडिशरी आहे म्हणजे जे सबऑर्डिनेट कोर्ट्स वगैरे आहे, हे कॉन्स्टिट्यूशनचं इंटरप्रिटेशन करण्यासाठी किंवा जे लॉज आहे यांना कॉन्स्टिट्युशनल किंवा अनकॉन्स्टिट्युशनल असं डिक्लेअर करण्यासाठी ते तेवढे एम्पॉवर्ड आहेत का? नाही. ते अधिकार कोणाकडे आहे? हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. ओके. मग जेव्हा असा प्रश्न उभा राहतो एखाद्या कायद्यासंदर्भात, तर त्यावेळेला मिनिमम 5 जजेसचं बेंच जे आहे ते असायला हवं. मिनिमम 5 जजेस बेंच. लेक्चर चालू आहे, नंतर बोलते. गॉट इट? आणि असं मतलब मैंने एक लॉ का आपको एग्जाम्पल दिया, बट इट कुड बी ऑल्सो द इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. त्याचा पण असू शकतो की कॉन्स्टिट्यूशन मध्ये एखादी प्रोव्हिजन आहे तिचा इंटरप्रिटेशन साठी असेल. अभी स्टेट का लॉज आहे, तो स्टेटचा लॉ असेल तर तो कॉन्स्टिट्युशनल, अनकॉन्स्टिट्युशनल, व्हॅलिड, इनव्हॅलिड हे कोण डिक्लेअर करेल? तो हायकोर्ट करेगा. कळतंय का? अजिंक्य, कोमल, अभिजित. अभिजित इज व्हेरी ऍक्टिव्ह टुडे. तिथे फुल जजेस बेंच म्हणजे त्यावेळेला मॅक्झिमम स्ट्रेंथ वॉज 13
आणि ते फुल बेंच जे आहे म्हणजे फुल कॉन्स्टिट्युशनल बेंच जे आहे आपण म्हणतो ते त्यावेळेला बसलं होतं. तर तो तसा पण प्रश्न जो आहे विचारला जाऊ शकतो की 13 जजेसचं पूर्ण बेंच होतं तिथे तो पर्टिक्युलर. येस, ऑब्व्हियसली. लँडमार्क अँड सेव्हियर ऑफ आवर फंडामेंटल राईट्स. ते जजमेंट नसतं आलं तर डोंट नो हाऊ पॉवर माइट हॅव बीन अब्युज्ड बाय द रूलर्स. ओके, या. सो सुप्रीम कोर्टाचे जजेस जे आहे यांची अपॉइंटमेंट कोण करतं? हु अपॉइंट्स? प्रेसिडेंट अपॉइंट्स. ओके. सॅलरीज यांच्या कुठून होतात? कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. जजेसच्या सॅलरीज कुठून होतात? सुप्रीम कोर्टाचे जज कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया इथून त्यांची सॅलरी जी आहे होत असते. देन त्यांचे अलाउन्सेस किंवा त्यांची सॅलरी इट कॅनॉट बी रिड्यूस टू देअर डिसएडव्हान्टेज. म्हणजे एकदा त्यांना अपॉइंट केलं आणि अपॉइंट केल्यानंतर त्यांच्या सॅलरीज किंवा पर्क्स डिडक्ट केल्या जाऊ शकतात का? नाही केलं जाऊ शकत असं. ठीक आहे ना. तिथे तर त्यांचं नाही. तिथे नाही 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 नाही. सी देर इज दिस डिफरेंस. देर इज डिफरेंस. काय इमरजेंसी में तो सब जो भी यूनियन गवर्नमेंट एंड स्टेट गवर्नमेंट के एम्प्लॉयज है उनका डिडक्ट होगा, इंक्लूडिंग जजेस ऑल्सो. ठीक है, वहां पे तो सबका सैलरी रिड्यूस होगा. ना व्हाट वी आर टॉकिंग कि वंस दे आर बीन अपॉइंटेड, अपॉइंटमेंट होने के बाद कुठला कारणाचा हवाला देत, कुठला रिझन देत त्यांची सॅलरी कमी नाही होऊ शकत. कारण त्याच्यानं काय होईल, ज्युडिशरीची इंडिपेंडन्सी राहील का मग? क्योंकि गवर्नमेंट, क्योंकि उनको डर रहेगा ना कि यार मैंने जो है डिसीजन अगर इनके फेवर में नहीं दिया तो मेरी तो सैलरी कट जाएगी, कम हो जाएगी. आर यू गेटिंग द डिफरेंस अभिजित? हाँ. सो या. अँड व्हॉट मोर इज इम्पॉर्टंट फॉर सुप्रीम कोर्ट? सुप्रीम कोर्टचं आणखीन काय आहे? हा, एज ऑफ रिटायरमेंट. एज ऑफ रिटायरमेंट काय आहे सुप्रीम कोर्टच्या जजेसचं? 65. 65. आणि हायकोर्टाचं 62. ओके. सुप्रीम कोर्टचे जजेस जे आहे रिटायरमेंट एज इज 65 अँड हाईकोर्ट इज हाईकोर्टच्या जजेसचं आहे 62. देन हाईकोर्ट जो है, हाईकोर्ट हर स्टेट में रहेगा या फिर दोन स्टेटचा मिळून एक हायकोर्ट सुद्धा असू शकतं. फॉर एक्झाम्पल कुठलं स्टेट आहे ज्याचं दोन स्टेट म्हणून एकच हायकोर्ट आहे? नॉट गोवा अँड महाराष्ट्र. Which states have common high court? चलो ये होमवर्क ले लो आज के लिए. Which states have common high courts? Okay. ओके, देन रिटायरमेंट एज देख लिया. हा, आता हायकोर्टच्या जजेसची अपॉइंटमेंट कोण करतं? अँड 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 गव्हर्नरचा काय रोल आहे का? है, कुछ रोल है? चलो ओपन ओपन फास्ट. हायकोर्ट अँड सुप्रीम कोर्टच्या प्रोव्हिजन्स ओपन करा. कुठे हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट? हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट कुठे दिलेले आहे? ओके. ओके. सो फ्रॉम वेअर दिस पर्टिक्युलर सुप्रीम कोर्टाचे प्रोव्हिजन्स कुठून सुरू होता? आर्टिकल 121 का 24 आहे? 124. हा सोनम, येस.
ओके. हा, 124 आणि इकडे 214. हायकोर्टाचा 214 आहे ना? आहे ना? येस. हा, आता हायकोर्टाची आणखीन एक काय पॉवर आहे? सुपरिंटेंडन्स ओव्हर ऑल द कोर्ट्स, म्हणजे सबऑर्डिनेट ज्युडिशरी आहे. म्हणजे त्या राज्यात जेवढे पण सबऑर्डिनेट कोर्ट्स आहे, जेवढी पण म्हणजे आपण लोअर ज्युडिशरी ज्याला म्हणतो, त्याच्यावरती सुपरिंटेंडन्स म्हणजे काय बेसिकली, की एक प्रकारची सुपरवायझरी पॉवर. ती कोणाची असणार आहे? हायकोर्टाची. ओके. आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय, सगळे निर्णय हे देशातल्या सगळ्या कोर्टांवरती लागू होणार. हे कुठल्या आर्टिकल मध्ये दिलंय? बाइंडिंग असणार आहे. सुप्रीम कोर्टाचं जो डिसिजन असतो, जे जजमेंट्स असतात, दे आर बाइंडिंग ऑन ऑल द कोर्ट्स. 218 आहे. What? Could you read it again? 141. Yes, 141. Article 141. Nisha ma'am, please open Article 141. हा, आता आपले जे प्रेसिडेंट आहे, तर यांना जर एखाद्या मॅटर वरती ऍडवाइस घ्यायची असेल, प्रेसिडेंट तो टॉप मोस्ट लेवल है ना. माइक बंद करा निशा मॅम. प्रेसिडेंट तो देखो टॉप मोस्ट लेवल है अपने कंट्री में, बराबर. एक्झिक्युटिव्ह मध्ये टॉप लेवलचा आहे. आता ह्या टॉप लेवलच्याच माणसाला जर एखाद्या विषयासंदर्भात काही ऍडवाइस पाहिजे असेल, काही सल्ला मसलत करायची असेल, तर मग यानं कोणाकडे जावं? क्योंकि ये तो सबसे टॉप लेवल पे है. मग इथे ऍडवायझरी ज्युरिस्डिक्शन जे आहे ते सुप्रीम कोर्टाकडे. म्हणजे सुप्रीम कोर्ट काय करू शकतं? म्हणजे प्रेसिडेंट कॅन बेसिकली सीक ऍडवाइस फ्रॉम सुप्रीम कोर्ट. आणि हे दिलेलं आहे आर्टिकल 143 मध्ये. कुठे दिलंय हे? हा पण प्रश्न येतो, अनेकदा येतो हा पण प्रश्न. सीईटी मध्ये पण येतो आणि एआयबी मध्ये पण येतो. नहीं याद रहेगा तो देखो 143 को अलग भी इसमें देखा जाता है. एंड whenever someone has to propose a girl or any person, they generally go for advice to someone. तो 143 आप वैसे याद रख सकते हो कि 143 में जैसे प्रपोज करने के लिए एडवाइस लेने जाते हैं, तो वैसे प्रेसिडेंट भी इधर एडवाइस लेने आते हैं सुप्रीम कोर्ट से. ओके, लक्षात राहतील हे आर्टिकल्स. ओके, सो आर्टिकल 141 मध्ये काय आहे, की सुप्रीम कोर्टाचं जे डिसिजन आहे ते काय असणार आहे? बाइंडिंग असणार आहे सगळ्या कोर्टात. म्हणजे आपल्या देशात, भारतामध्ये जितके पण कोर्ट्स आहेत त्यांना ते फॉलो करणं बंधनकारक आहे, बाइंडिंग आहे. 143 मध्ये काय आहे, की प्रेसिडेंट जे आहे ऍडवाइस साठी ते ही कॅन सीक ऍडवाइस फ्रॉम सुप्रीम कोर्ट. त्यानंतर आणखीन एक महत्वाचं आर्टिकल आहे 136, 136. काय आहे 136? नो, नॉट रिव्ह्यू. एसएलपी, एसएलपी, स्पेशल लीव पिटिशन. हा, येस. सो स्पेशल लीव जी आहे ती आर्टिकल 136 अंतर्गत जी आहे केली जाते. अब स्पेशल लीव क्या होता है? आई होप यू हैव स्टडीड दिस इन योर कॉलेज लेवल, ऍट युअर कॉलेज लेवल. स्पेशल लीव काय असतं? व्हॉट इज एसएलपी? एसएलपी काय आहे? व्हॉट इज इट? जातो ना आपण सुप्रीम कोर्टात एसएलपी घेऊन. एसएलपी लगाते हैं ना सुप्रीम कोर्ट में. आपण म्हणजे आपण नाही गेलो, बट तरतूद आहे ना तशी. बोलो जल्दी. अपील आणि एसएलपी मध्ये काय फरक आहे मग? हा, आणखीन एक सुप्रीम कोर्टाचं
सुप्रीम कोर्टाला ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन कोणत्या विषयांच्या बाबतीत आहे? ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन कळतं सगळ्यांना. देर इज ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन, ओरिजिनल एक्स्ट्रा ऑर्डिनरी ज्युरिस्डिक्शन, त्यानंतर अपेलेट ज्युरिस्डिक्शन, रिव्हिजनल ज्युरिस्डिक्शन, हे कळतं ना सगळ्यांना तुम्हाला? हा, येस, व्हेरी गुड. म्हणजे बघा आता जनरली, आता समजा आपला नाशिक जिल्हा आहे, ठीक आहे. तर समजा आपण असं कन्सिडर करू की पंचवटीत एखादा छोटा मोठा गुन्हा होतो, ठीक आहे. पंचवटीत एखादा छोटा मोठा गुन्हा होतो, त्या गुन्ह्याची दखल घेतली जाते, म्हणजे FIR वगैरे होतं, चार्जशीट दाखल होते, आणि मग ती ट्रायल कुठं चालते? चोरीचं आपण म्हणतोय, तर चोरीचे जे आहे ट्रायल चालवण्याचे अधिकार कोणाला आहे? JMFC ला आहे, बरोबर? हा, मग ते प्रकरण कुठं जातं, त्याची ट्रायल कुठं होणार? ती ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास कडे होणार, ठीक आहे. म्हणजे JMFC चं कोर्ट काय झालं? कोर्ट ऑफ फर्स्ट इन्स्टन्स. JMFC चं कोर्ट काय झालं? कोर्ट ऑफ फर्स्ट इन्स्टन्स. म्हणजे ते झालं, त्याला ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे. म्हणजे त्या प्रकारची चोरी, म्हणजे समजा ती 1-2-4 हजाराची काहीतरी चोरी असेल, तर ते JMFC कडे तो अधिकार असणार आहे. डिरेक्टली ते सेशन कडे जाईल का? पण JMFC च्या निर्णयाच्या विरुद्ध अपील करायची असेल तर मग ते कुठं जाईल? वरती सेशन कडे जाणार ते, ठीक आहे. सेशन कडे जाणार. म्हणजे आता सेशन कोर्टाला कोणता अधिकार प्राप्त झाला? सेशन कोर्ट आता ह्या केसमध्ये काय झालं? अपेलेट कोर्ट झालं. अपेलेट कोर्ट झालं, ओके. तिथूनही त्या व्यक्तीला समजा दिलासा मिळालेला नसेल आणि दिलेल्या आपला जो काही हायरार्की आहे, ते स्ट्रक्चर आहे, त्यानुसार जर त्याला अपीलची पुढे आणखीन पॉवर असेल तर तो हायकोर्टात जाणार. आता जसं हे प्रकरण फर्स्ट इन्स्टन्स मध्ये गेलं कुठे? JMFCच्या कोर्टात. तशी काही प्रकरणं असतात, म्हणजे खूप कमी आहेत अशी, की जे डिरेक्टली सेशन कोर्टात जातात. मग सेशन कोर्टाला ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे. म्हणजे काय? कुठला पण गुन्हा असेल, कुठलं पण सिव्हिल मॅटर जरी असेल, समजा जागेचा पण डिस्प्यूट असेल, तर पहिले ते लोअर ज्युडिशरीकडे जातं. तिथून अपीलमध्ये ते वरती जातं, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल. पण असे काही डिस्प्यूट्स असतात की जिथे लोअर ज्युडिशरीकडे ते अधिकारच नाहीयेत. ते अधिकार डिरेक्टली कोणाला दिलेले आहेत? हायर ज्युडिशरी. म्हणजे मग ते हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल. तसं सुप्रीम कोर्टाला कोणत्या विषयांमध्ये ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे? येस, स्टेट. येस. सो बेसिकली, हा, म्हणजे जेव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार मधला काही डिस्प्यूट असेल, तर त्याला ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन कोणाकडे आहे? येस. सुप्रीम कोर्टाकडे ओरिजिनल क्रिमिनल ज्युरिस्डिक्शन आहे का? ओरिजिनल क्रिमिनल ज्युरिस्डिक्शन आहे का? कि मर्डर हो गया आणि सीधा हम सुप्रीम कोर्ट में गए? नाहीये. हा, अगदी टेररिस्ट अटॅक जरी असेल तर कुठे आहे पहिले? ते हायकोर्टाकडे, बरोबर ना? हा, जसं कसाबचा ट्रायल, कसाबची ट्रायल लोअर ज्युडिशरीने चालवली का? नाही, एम्पावर्डही नाहीये. हे जे स्पेशल लॉज आहे त्याच्यासाठी मग ओरिजिनल एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रिमिनल ज्युरिस्डिक्शन हे कोणाकडे आहे? हायकोर्टाकडे, ठीक आहे. चला, तर उद्या भेटूयात आपण. क्लिअर आहे आजच्या ज्या काही गोष्टी डिस्कस केल्यात? होमवर्क तुम्हाला काय दिलाय मी? हा, हा, कॉमन कॉमन हाईकोर्ट एंड व्हाट इज दिस सोनम? होमवर्क को होमवर्क रहने दो. ओके, चलो, वन मोर होमवर्क आई विल बी गिविंग यू. क्या ही होमवर्क दूं मैं अभी आपको? ओके, you have to read 2 case laws. Okay,
2 केस लॉज तुम्हाला वाचायचे आहे रिलेटेड टू कॉन्स्टिट्यूशन. इज दॅट क्लिअर? त्यातली एक आहे एडीएम जबलपूर वर्सेस शिवकांत शुक्ला. पूर्ण केस वाचायची आहे आणि मी विचारणार ती उद्या. आणि दुसरी केस जी आहे ती घ्या बेरुबारीची केस. ठीक आहे. दुसरी केस जी आहे इन रे बेरुबारी. इन रे बेरुबारी ऐकलाय? हॅलो, हा लेक्चर चालू आहे. हा लेक्चर चालू आहे, मला जमणार नाही. लिहिलं? इन रे बेरुबारी युनियन. बेरुबारीचा मुद्दा माहितीये सगळ्यांना? माहित नसेल तर वाचून घ्या. ओके, चलो बाय एव्हरीवन, गुड नाईट.